कोपरगाव शहरातील जुना टाकळी नाका ते खडकीपर्यंतचा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून खड्डेमय झाल्याने नागरिकांचे हाल होत आहे। या विरोधात शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी 24 सप्टेंबर 2025 रोजी अनोख्या पद्धतीने गांधीगिरी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड, भरत मोरे, विनायक भगत व स्वप्नील आगवणे यांनी प्रतिकात्मक आंदोलन करत रस्त्यावरच टेबल खुर्ची लावून अधिकारी कसे कामकाज करतात याचे नाट्य स्वरूपातून चित्रण केले। आपण लोकांना लाडून ठेवतो, लोकांकडून दारूच्या बाटल्या आणि पैसे आल्याशिवाय काम करायचे नाही। काय म्हणतो तुम्ही? याच्यावर वजन पडल्याशिवाय काम करायचं नाही। अजिबात नाही, वजन आल्याशिवाय काही काम होणार नाही। पैसे महत्वाचे, पैसे बोला रस्त्याचं काम करा। हा हा अहो बोला ना, बोला पुढचं बोला। कोणता रस्ता आहे हा? खडकी रस्ता बार लोक आदळ आपण तो चालू आहे। काय त्रास काय होतो तुम्हाला रस्त्याचा? पडून राहिले इथं पडले लोक। हो भाऊ, वजन आहे काही कागदावर? काही कागद आहे का काही? तुम्ही पैसे घ्या ना। पैसे लागतात आम्हाला। चर्चा करू नको बरं का? पैसे घेतले. वजन द्या जरा, खालून द्या टेबला। किती घालते पैसे लागतील भाऊ आम्हाला। टेबला घालून द्या बरोबर पैसे. साहेब बोललेलं, तंगडं मोठं तर किती पैसे लागते? तंगडे मोडल्यावर दवाखान्याला किती पैसे लागते? एवढे भेटले तुम्ही घ्या। मला माझा हिस्सा आला आला आता तुम्ही बिंदाचा पुढच्या वर्षीपर्यंत आम्ही भाऊ साहेब मारा तुम्ही, साहेब साहेब मारा तुमची। सही करून टाका। कुणी आलं तर त्याला हा कागद दाखवायचं, रस्ता मंजूर झालेला आहे, वर्षभरात 2 वर्षात निधी येईल तेव्हा आम्ही मंजूर करू। कागद पत्रकारांना द्या, मीडियाला द्या, कोणाला दाखवायचं दाखवा। जा तुम्ही आता, जा आता। चर्चा करू नका, सांगू नका कोणाला आम्हाला पैसे दिले, दारूच्या वाटल्या दिल्या। ओके चल, ओके चला चला ठीक आहे, ओके ओके या हो। आता बाजूला चला, कोणा झाला किती झाला गल्ला? आजचं भागलं, आजचं भागलं माझं। वा वा वा, लक्ष्मी आली। चला चला चला, हा लोक खड्ड्यात मरू आपल्याला आपलं भागलं ना, घेणं आम्हाला पैसे भेटले, आमचं भागलं, आम्हाला डोक्याला टेन्शन नाही। आपल्याला इथं नोकरी करायची आहे, 2 महिन्यांनी 6 महिन्यांनी बदलून जाणार आहे। काय घेणं आहे आपल्याला त्या गावशी? लोक तिकडे मरू, लोकांचं वाटलं आपल्याला काय घेणं, आपल्याला पैसे भेटले मी काय म्हणतो साहेब, मी काय म्हणतो, हा रस्ता असाच ठेवू आपण। असंच ठेवू, जेवढे दिवस ठेवू तेवढे पैसे कमवू आपण। गावचा विकास होतो, डॉक्टरचा धंदा होतो, मेडिकलचा होतो, किराणावाला, भाजीपालावाला, सगळीचे धंदे होते। आपण आता काय करू, डॉक्टर कडून पण कमिशन घेऊ। पैसे आणलो, कोपरगावचं तिकडे वाटोळ झालं, चालेल। आपल्याला काय पैसे भरले पाहिजे, बरोबर आहे की नाही? आपल्या घराचे हप्ते कुठे भरायचे, गाडीचे हप्ते कुठे भरायचे? मी काम करतो, तो पैसे आहे का? चला लगेच करा. चला ओके। यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी मागणी अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक, पुढारी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। मात्र नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग PWD एकमेकांवर काम ढकलत आहेत। नगरपालिकेचे म्हणणे आहे की हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येतो, तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे की तो नगरपालिकेच्या हद्दीत आहे, त्यामुळे नागरिकांना फक्त खड्डेच मिळत आहेत। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला इशारा देताना स्पष्ट केले की आगामी 8 दिवसात हा रस्ता दुरुस्त न केल्यास आज जशी गांधीगिरी रस्त्यावर केली आहे तशीच गांधीगिरी आम्ही नगरपालिका कार्यालयावर, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाबाहेर करू। या गांधीगिरी आंदोलनावेळी भरत मोरे, अनिल गायकवाड, विनायक भगत, स्वप्नील आगवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। गेल्या अनेक दिवसापासून या रोडची अवस्था इतकी बिकट झालेली, ह्या रोडला अक्षरशः टाकळी फाटा ते टाकळीपर्यंत इतके भयानक खड्डे झालेले। त्याच्यात हा शहरालगत रोड आहे, ह्या रोडनी म्हणजे अनेक नेते मंडळी पण राहतात, काही रोडनी या इथं जवळच राहिलं आहे, त्यांच्या समोर जवळच आहे। आणि हे काय त्या PWDच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही का? त्यांच्या डोळ्याला काय भात बांधलेला आहे का? मग का नुसतेच पैसे घ्यायचे? पैसे घेऊन नुसतं मस्त व्हायचे आणि लोक त्रस्त करायचे का? हे चाललं काय?
या कोपरगाव तालुक्यामध्ये शहरामध्ये या अधिकाऱ्यांना काही वचक आहे का नाही काही? जर 8 दिवसाच्या आत ह्या अधिकाऱ्यांनी जर हे काम नाही केलं तर ह्या अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये हे असं आंदोलन करण्यात येईल. एक मी आता या ठिकाणी सांगतो आणि वरून अजून एक सांगतो, तुम्ही टोला टोलीचे काम करू नका. PWD म्हणते नगरपालिका, नगर म्हणते PWD कडे, हे धंदे बंद करा. पैसे आले का दोन्ही म्हणतील काम आमचेच आहे. तुम्हाला मी सांगतो, जर का आमचं जर संयम सुटला तर याची बरी होणार नाही. मी आता सांगतो, याच्यानंतर नाही तर मग मला तुमच्या दालनात ना घन घेऊन हातामध्ये ना तुमचे दालन फोडण्यात येतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोपरगाव शहरातील हा मध्यवर्ती ठिकाणी असलेला हा महत्वाचा रस्ता निवारा कॉर्नर पासून तर खडकीच्या शेवटच्या टोकापर्यंत अनेक वेळा पाठपुरावा झाला. अनेक वेळा नगरपालिकेत गेल्यानंतर नगरपालिका सांगते PWD कडे हा रस्ता आहे. आता PWD कडे गेल्यानंतर ते सांगतात नगरपालिकेकडे. मग नेमका हा रस्ता कोणाच्या खात्यारीत येत? साहेब, आपल्याला लाज वाटली पाहिजे. आम्ही आज या कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते रस्त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी बसून, सगळीकडे चिखल आणि खड्ड्यांचं साम्राज्य आहे रस्त्यावर, यामध्ये बसून आम्ही टेबल खुर्च्या ज्या पद्धतीने आपण त्या दालनामध्ये AC मध्ये आणि पंख्याखाली बसतात, दिवसभर आपले मोबाईलवर चॅटिंग चालू असतात, नागरिक कामं घेऊन येतात पण नागरिकांकडे आपलं दुर्लक्ष असतं. आज आम्ही त्यासाठी प्रतिकात्मक आंदोलन करतोय. या ठिकाणी नागरिकांनी आम्हाला या प्रतिकात्मक आंदोलनामध्ये पैसे आणून दिलेत, दारूच्या बाटल्या दिल्यात आणि ते टेबलच्या खालून. लाज वाटली पाहिजे आपल्याला, लाज. सामाजिक कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवून या पद्धतीनं प्रतिकात्मक आंदोलन करावं लागतंय. आता माझ्या मागून ट्रॅक्टर गेला. हा ट्रॅक्टर जर खड्ड्यातून जात असताना त्या ट्रॅक्टरचे तिन्ही चाकं खालीवर होतात. अपघात झाला तर तरुण मुलं मरतील, लहान शाळेतले मुलं मरतील, ज्येष्ठ नागरिक मरतील. याची जबाबदारी घेणार कोण साहेब? किती वेळा आपल्याला निवेदनं द्यायची? या परिसरातील अनेक नेत्यांनी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन दिले असतील, सूचना दिल्या असतील, पण त्याला कायम पानं पुसले गेलेत. पण आता आजचं आमचं प्रतिकात्मक आंदोलन तुम्हाला लाज वाटू अगर न वाटू, पण आम्ही 8 दिवसाचा आम्ही तुम्हाला इशारा देतो. 8 दिवसाच्या आत जर निवारा कॉर्नर पासून तर खडकीच्या शेवटच्या टोकापर्यंत रस्त्याची दुरुस्ती, रस्त्याची डागडुजीकरण जर लवकर सुरुवात केली नाही तर आम्ही तुमच्या दालनात हाच टेबल घेऊन येऊ. आमचे अनिल भाऊ गायकवाड हातामध्ये घन घेऊन येतील. तो घन तुमच्या दालनाच्या प्रत्येक काचीवर, तुमच्या टेबलावर, तुमच्या मोबाईलवर तर पडेलच, पण तुमच्या टाळक्यात सुद्धा तो आम्ही घन आमच्या या नागरिकांच्या जीवितासाठी, त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या शारीरिक आरोग्यासाठी हा घन तुमच्या डोक्यात टाकल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. आणि का तुमच्या डोक्यात घन टाकू नये? दिवस रात्र तुम्ही लाखोनी पैसे कमावतात, प्रत्येक कामाचे पैसे घेतात, मग कामं का होत नाही? मी तालुक्याच्या आमदार साहेबांना सुद्धा आव्हान करतो, विनंती करतो, आमदार साहेब आपण प्रचंड निधी आणतायत, मग कोपरगाव शहरातला हा मध्यवर्ती रस्त्याचं का काम होत नाहीये? यासाठी का निधी येत नाहीये? हे लोकांनी आपल्याला मतदान केलेलं नाही का? हे लोक आपल्या कोपरगाव तालुक्याचे मतदार नाहीत का? मग जर असं असेल, जर आपल्या मनामध्ये जर या रस्त्याच्या बाबतीत तीड असेल किंवा या रस्त्याला राहणारे जे नेते असतील त्यांना जर हा रस्ता होऊन द्यायचा नसेल तर मी सगळ्यांना विनंती करतो, कोपरगाव शहरातल्या नागरिकांसाठी सगळ्यांनी एक विचारानं एकत्र या आणि हा रस्ता झाला पाहिजे. जर झाला नाही तर आम्ही 8 दिवसाचा इशारा दिलाच आहे. या अधिकाऱ्यांचे टाळके फोडल्याशिवाय आमच्या अनिल भाऊच्या घराने आम्ही त्या ठिकाणी स्वस्त बसणार नाही. भले तुरुंग झाला चालला, आम्हाला अटक झाली तर चालेल, पण नागरिकांचे जीव महत्वाचे. नागरिकांचे आमचे हे कर भरणारे नागरिक आहेत, नगरपालिकेला कर भरतात, यांचे जीव महत्वाचे. यांची जबाबदारी घेईल कोण? पुन्हा एकदा PWD आणि नगरपालिकेचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. 8 दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे, त्याच्या आत काम चालू झालं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. मला तर असं वाटतंय महाराष्ट्रात राहतो का कुठं बाहेर राहतो काय असं प्रश्न पडलेला आहे. निवारा कॉर्नर तर टाकळी फाटा रस्ता हा गेल्या अनेक वर्षापासून 8-10 वर्षापासून हा PWD म्हणते आमच्याकडे नाही आहे, नगरपालिका म्हणते याची बाउंड्री आमच्यापर्यंत नाही. PWDचे अधिकारी चाऱ्यावर जाते, तिकडचे अतिक्रमण तोडते, तिकडचे रस्ते करते. मग शहराच्या मध्यवर्ती भागातला हा रस्ता आहे, गेला कुठं हा? कोणत्या नकाशात आहे? एकदा ते डिक्लेअर करावं, PWDने म्हणावा का हा रस्ता आमच्या अंतर्गत आहे, मग आम्हाला बोलता येईल PWD कडे जावा. PWD कडे गेलं तर ते म्हणतात नगरपालिकेकडे जा. नगरपालिकेचा अधिकारी तो वर्षातून 2 वर्षातून बदल्या करून आलेला अधिकारी राहतो, त्याला आमच्या गावाशी काहीच घेणं नाही. तो आता एक नवीन अधिकारी आलेला आहे,
तो 4 दिवस कोपरगावात राहतो, 4 दिवस बाहेर गावी राहतो. हा, तो म्हणतो मला वेळ नाहीये. त्याला बरं ठेकेदाराचे रात्रीचे घ्यायचे टायमिंगला वेळ आहे रे आंदोलनाचे. हा, हिस्से वाटण्या करायला भाऊ तो संध्याकाळचा टेबलाला ते कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार तिथं संध्याकाळी तो ज्या वेळेला येईल त्यावेळेला येतो. तो नगरपालिकेत उपलब्ध नसतो. पीडब्ल्यूडीचा अधिकारी बी तसंच. वाटतं काय चाललं काय, राहतो कुठे? जर आपण जर याच्यात चाललेलं विकासाकडे चाललेलं आहे, कोपरगावचं शहर जर विकासाकडे चाललेलं आहे, तेव्हा हे अधिकारी काय माजले? सगळं सरळ सरळ असा विषय. हे मस्त वाल जेवढे अधिकारी हे झालेले अनिल भाऊ, पुढच्या आठवड्यात जर नाही झालं तुमचा गण आणि हे अधिकारी हे म्हणता ना आम्हाला कोणाचे, एक अधिकारी काय म्हणतो महसूल मंत्र्याचा हात आहे त्याच्या डोक्यावर. हा, त्याच्याकडे पावाच लागेल. गावाचं वाटोळं करून राहिला तो. हा, अरे चाललं काय? जिथं कमाई असेल तिथं तो अधिकारी सही करतोय. चालवलं काय तू? आमचं गाव आमचं आहे भाऊ. तू राहायचं तर राह, नाही तर तुझी बदली करून घे, नाही तर तुझे दिवस भरले. हे 8 दिवसात येत्या 8 दिवसात नगरपालिकेने पीडब्ल्यूडीने आमचा शेवटचा इशारा समजायचा. जर नाही केलं तर दोघांचे दालन आम्ही संयुक्तरित्या फोडल्या देईन. जी काही त्याची जबाबदार राहील ही त्या पीडब्ल्यूडीच्या खात्याची राहील आणि त्या नगरपालिकेच्या प्रशासनाची राहील. त्याला सर्वस्वी जबाबदार तो मुख्याधिकारी, तो अभियंता हे असतील, याची त्यांनी दखल घ्यावी. 15 दिवसाच्या आधी मी स्वतः इथं पडलेलो होतो आणि मला त्रास वाटतंय. खूप मोठा कॉटमेट चालू आहे. 50% असा विषय चालू आहे. म्हणजे आम्ही जे आता नाट्य स्वरूपात आम्ही जे आंदोलन केलंय, तर मला असं वाटतंय हार्डरोक तज्ज्ञ आणि ठेकेदार आणि 2-4 जण मिळून असं हे होतं. आणि कोणाच्या बद्दल बोललो तर आपला बाजार उठला जातो. मला असं वाटतं आमच्यावर गुन्हे जरी दाखल झाले तरी आम्हाला काही फरक पडणार नाहीये. येणाऱ्या 8 दिवसामध्ये जर काम चालू झालं नाही तर आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी करणार आहे. खूप लोक या ठिकाणी त्रस्त झाले, नागरिक खूप त्रस्त आहे. खूप मोठ्या प्रमाणात खड्डे वाढलेले आहेत. लवकरात लवकर काम चालू करावं एवढीच विनंती आहे.